तुम्ही टीव्हीवर? आजकाल फक्त त्या खराटच्या प्रकरणानंतर तो नालायक तर कधी ना कधी फाशी घेऊन मारणारच आहे, तो काय लांब जात नाही. पण सगळ्याच आपल्या हिंदू समाजाच्या साधू संतांना, महाराजांना एक बदनाम करण्याचं षडयंत्र सुरू आहे. तुम्ही बघा काय या बाकीच्या धर्मामध्ये हे मौलवी काय रोज काय दुधाने आंघोळ घालतात का स्वतःला? हे पास्टर काय सगळे काही चांगल्याच गोष्टी करत फिरतात? ते लोक काय चुकीची कामं करत नाही? हे जे काय मुल्ले मौलवी कधी करतात ते लोकांनी मुलीची वय पण बघत नाही तो कधी कधी. पण हा जो काही षडयंत्र एक सुरू आहे ते सगळे हिंदू समाजाला मांडणारे जे महाराज आहेत ते सगळे वाईट आहेत, हिंदू धर्माला बदनाम करून टाकायचं, त्याला हाणून पाडण्याचं काम हे आपल्या सगळ्यांवर आहे. लक्षात घ्या, आपले सगळे जे साधू संत आहेत ते काय वाईट नाही. एक खराट सारखा नालायक निघतो, त्याचा कार्यक्रम काय करायचा आम्ही करणार आहोत, तुम्ही चिंता करू नका, त्याची तारीख ठरली आहे, तो काय कुठे जात नाही. पण जे काय षडयंत्र जे काय सुरू आहे ते थांबलंच पाहिजे हे आवर्जून तुम्हाला या निमित्ताने सांगतो. आणि म्हणून या निमित्ताने, या हिंदू संमेलनाच्या निमित्ताने आपल्याला सांगेन, तुम्ही एकत्र येणं, संघटित राहणं हेच या हिंदू संमेलनाची गरज आहे आणि ते तुम्ही निश्चित पद्धतीने कराल हा विश्वास आजच्या निमित्ताने व्यक्त करतो. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.